नमस्कार मंडळी, आज आपण हिरव्या मुंगाच्या दाण्याची भाजी पाहणार आहोत. पाहू शकता मस्त अप्रतिम ही भाजी झाली होती. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा काही मसाले काढलेले आहेत ते पाहूया. कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता. बघा अगदी साधे सिंपल मसाले घेतलेले आहेत. कांदा, टमाटर यामध्ये कोणत्याही प्रकारचे खडे मसाले वगैरे मी वापरलेले नाहीयेत. बघा आता संपूर्ण जे आपण घेतलेलं आहे कांदा, टमाटर याची छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. अगदी आपल्याला आबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला स्मूथ पेस्ट करायची नाही आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे कांदा, टमाटर वगैरे घेतलेलं आहे साहित्य ते आपल्याला यामध्ये वाटण करायचंय. थोडंसं कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायचा, कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीचं मस्त असं वाटण केलेलं आहे आबडधोबड. त्यानंतर बघा आता गॅस पेटवलेला आहे. त्यावरती बघा कढई ठेवलेली आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये तेल घालून घेत आहे मी. तेल छान तापल्यानंतर बघा जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये बघा मी कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता सुद्धा आपल्याला छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा आपण आता संपूर्ण जे साहित्य आहे ते कच्चं वापरलेलं आहे. आपल्याला तर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा पावडर मसाले घातलेले आहे. हळद, गरम मसाला घातलेला आहे, धनिया पावडर घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बघा आता हे संपूर्ण जे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने छान हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे. जेवढे मसाले छान परतल्या जातील ना तेवढी भाजी आपली चवीला अप्रतिम होते आणि भाजीला तरी सुद्धा छान येते. बघा आता थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो संपूर्ण निघून जातो. बघा अशा पद्धतीने मसाला व्यवस्थित छान मी परतून घेतलेला आहे. त्यानंतर बघा चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. बघा हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत ते काढून घेतलेले होते. ते दाणे आपण आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत. बघा आता हिरव्या दाण्याची आपल्याला छान अशी आपल्याला आमटी बनवून घ्यायची आहे. बघा आता बघा मस्त असे सोलून घेतले होते. बघा आता हे दाणे आपल्याला घालून घ्यायचे आणि हे सुद्धा मसाल्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे आहेत. बघा छान पद्धतीने आपल्याला व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा अगदी आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे भाजी बनवलेली आहे. यामध्ये कोणत्याही खडे मसाल्याचा वापर आपण केलेला नाही आहे. बघा आता ही छान आपल्याला परतून घेतलेली आहे. बघा आता आपल्याला थोडीशी मुंगी शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि रस्सासुद्धा बनवायचा आहे. तर यासाठी बघा मी 1 ग्लासच्या जवळपास यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिटं छान अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघा आता छान मस्त अशी भाजी बघा अगदी तुम्हाला पाणी-पाणीसुद्धा दिसत नाही. छान असं मस्त घट्टसरसुद्धा भाजी आलेली आहे. आता आपण हे बघा झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं भाजी शिजायला ठेवणार आहोत मीडियम आचेवरती. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. मस्त छान अशी घट्टसर आपली भाजी झालेली आहे. अप्रतिम ही भाजी झाली होती. तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे. आता वरून थोडंसं आपण कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चला तर आपण आता ही भाजी डिशमध्ये घेऊया. बघा आता मस्त अशी घट्टसर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. कोणत्याही प्रकारचं आपण मोठं असं वाटण न वाटता आपण छान अशी भाजी बनवलेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.